महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर उद्या मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर मी काय करेन? मी सर्वप्रथम सत्ता नाही तर जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेन. कारण कोणतेही राज्य फक्त मोठ्या इमारतींनी नाही तर समाधानी नागरिकांनीच महान बनते. जर मी मुख्यमंत्री झालो तर सरकारी कार्यालयात सामान्य माणसाला कोणत्याही कामासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाही. प्रत्येक अर्ज, प्रत्येक तक्रार आणि प्रत्येक कामासाठी निश्चित वेळ असेल. भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवेन. कारण जनतेचा पैसा म्हणजे जनतेचा हक्क. शिक्षण क्षेत्रात प्रत्येक गरीब मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याची हमी देईन. गावागावात आधुनिक वाचनालय, अभ्यासिका आणि डिजिटल शिक्षण केंद्र उभी करेन. कारण आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा महाराष्ट्र. शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे. त्याला योग्य भाव, पाणी, वीज आणि बाजारपेठ मिळाली पाहिजे. शेतकरी आत्महत्या हा शब्द महाराष्ट्रातून कायमचा मिटवण्याचा प्रयत्न करेन. युवकांसाठी रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देईन. कारण हाताला काम असेल तर घरात आनंद असेल. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभी करेन. प्रत्येक मुलगी निर्भयपणे घराबाहेर पडली पाहिजे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या मूलभूत गरजांवर सर्वाधिक भर देईन. कारण विकास फक्त घोषणांमध्ये नाही, तो नागरिकांच्या जीवनात दिसला पाहिजे. पण मित्रांनो, हे फक्त मुख्यमंत्री म्हणून माझे स्वप्न नाही, हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे स्वप्न आहे. कारण महाराष्ट्र बदलण्यासाठी फक्त एक मुख्यमंत्री पुरेसा नसतो, त्यासाठी जागरूक जनता लागते. आज मी मुख्यमंत्री नाही, पण महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक सामान्य नागरिक आहे. आणि माझा विश्वास आहे, ज्या दिवशी प्रत्येक नागरिक स्वतःला जबाबदार समजेल, त्या दिवशी महाराष्ट्र जगाला आदर्श वाटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही मुख्यमंत्री झालात तर महाराष्ट्र सर्वात पहिला कोणता बदल कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा.